सर दुसरा एक प्रश्न होता, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची अधिसूचना कधी निघणार आहे? नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेला आहे. निकालानुसार सर्व नवनिर्वाचित उमेदवारांची आपण नावं अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेली आहेत. तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने एक पत्र काढून आपल्याला 20 मार्च अखेर या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यानुसार आमच्याकडनं लवकरच त्याच्याविषयीची प्रत्येकाची नोटीस निर्गमित होईल आणि दिलेल्या मुदतीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका निष्पक्षपणे घेतल्या जातील याची आम्ही खात्री घेऊ. विलंब होते असं वाटतंय. मुदत 20 पर्यंत दिलेली आहे, त्याच्यानंतर झालं तर विलंब होईल. खर्च वाढतोय, खर्च वाढतोय खर्च करू नये ना, आपापल्या घरी राहावं. 12 जिल्हा परिषदेच्या ज्या जिल्हा परिषद झाल्या त्यात बऱ्यापैकी जाहीर झाल्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून. आपल्याकडे उशीर होते पण राजकीय मी दबाव. 2-3 दिवस नव्हतो, माझ्या घरी एक दुःखद घटना झालेली होती, त्यामध्ये नव्हतो. आज आम्ही त्याच्यावर सुद्धा निर्णय घेऊन कळवू. विलंब होतो याचा अर्थ काय राजकीय दबाव आहे असं काही नाही. 20 शासनाचं पत्र आपण वाचा, सामान्य चर्चा. शासनाचं पत्र आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की 20 पर्यंत ते निवडणुका घेण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्याच्या अगोदर आम्ही घेऊ. साधारण किती 10 दिवसाची सूचना आपल्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांना द्यावी लागते आणि पंचायत समितीसाठी 7 दिवसाची सूचना द्यावी लागते. निश्चितपणे त्याच्या अगोदर तेवढी नोटीस काढण्याची दक्षता घेऊ आम्ही. 2 आठवडे त्याच्या मी सांगितलं ना तुम्हाला किती दिवसाची नोटीस द्यावी लागते. त्याच्या अगोदर त्यांना नोटीस बजावली जाईल.